नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। आता लवकरच पीएम किसान योजनेतील 17व्या हप्त्याचे वाटप होणार आहे। त्या संदर्भात शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करण्यात आलेल्या आहेत। त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशिक्षण तसेच कार्यशाळा घेऊन ही कारवाई लवकरात लवकर पूर्ण करावी। तसेच कुठलेही शेतकरी हे ई-केवायसी आणि आधार सीडिंग शिवाय वंचित राहणार नाही। प्रत्येकाचे ई-केवायसी आणि आधार सीडिंग करून घ्यावे अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी अधिकाऱ्यांना तसेच कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत। तर मग त्या संदर्भातील ही बातमी आपण बघूयात। तर मित्रांनो, आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। चला तर बघूया मित्रांनो ही बातमी काय आहे। तर चंद्रपूर जिल्ह्यात प्रधानमंत्री सन्मान निधीकरिता 2,49,026 शेतकरी पात्र आहेत। त्यापैकी 2,42,697 लाभार्थींचे ई-केवायसी पूर्ण झाले आहेत। मग 6,329 लाभार्थ्यांचे प्रलंबित आहेत। तसेच 2,44,892 लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार सीडिंग पूर्ण आहेत। 6,765 शेतकऱ्यांचे आधार सीडिंग करणे बाकी आहे। मग 581 शेतकऱ्यांची पडताळणी प्रलंबित आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात पीएम किसान पोर्टलवर प्रलंबित असलेल्या बाबींची पूर्तता करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावरील कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला। या प्रसंगी जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, ओरिएंटल विमा कंपनीचे विभागीय व्यवस्थापक अभिषेक अत्रे, विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी प्रतीक कारपेनवार यांच्यासह कंपनीचे प्रतिनिधी तसेच दूरदृष्टी प्रणालीद्वारे तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते। यावेळी जिल्हाधिकारी श्री गौडा म्हणाले, पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत पुढील हप्त्याचे लाभ मिळण्याकरिता संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रमाणीकरण आणि आधार सीडिंग त्वरित करून घ्यावे। तसेच तहसीलदारांनी संबंधित लाभार्थ्यांचा 1 फेब्रुवारी 2019 पूर्वीचे 7/12 बघून त्वरित निपटारा करावा, जेणेकरून कोणीही सन्मान निधीच्या लाभापासून वंचित राहणार नाही। सोबतच तालुका निहाय माहिती घेऊन ई-केवायसी आधार सीडिंग प्राधान्याने करून घ्यावे। जिल्ह्यात मंडळ स्तरावरील हवामानाचा अंदाज घेणारे सर्व यंत्र सुस्थितीत आहे की नाही याची पडताळणी करून दुरुस्त करून घ्यावे। याबाबत तहसीलदारांनी गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक आणि स्कायमेटच्या प्रतिनिधींची तालुका स्तरावर बैठक घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला याच्यावरून कळते की आता लवकरच या ठिकाणी पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता हा जमा होणार आहे। त्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्ण राज्यामध्ये ई-केवायसी आणि आधार सीडिंग करून घेण्याच्या सूचना या ठिकाणी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।